नमस्कार मित्रांनो, मी करण. तर तुमचं स्वागत आहे एम आर करण या यूट्यूब चॅनलमध्ये. तर भावांनो, माझं असं सांगणं आहे की जर तुम्हाला यूट्यूबवरनं पैसा कमवायचा असेल तर ब्लॉगिंग करणं गरजेचं आहे. आणि जर का ब्लॉगिंग येत नसेल तर तुम्ही अदर ऑप्शन आहे, जसं की एडिट्स, जसं की काय आपलं क्रिएटिव्हिटी. जर समजा एखादा शेतीपूरक व्यवसाय करत असेल तर त्याने काय करायचं, उदाहरणार्थ एखादा शेळीपालन करत आहे तर शेळीपालन करताना जे अनुभव येतात आणि ते शेअर करायचे. एखादी शेळी जर आजारी पडली तर त्या शेळीला आपण कोणती औषधी द्यावी, किंवा एखादी शेळीचं काय पाय वगैरे दुखत असेल तर तिथं काय इलाज करावा, आणि त्यांना खाद्य काय द्यावं, शेळीचं म्हणजे चाऱ्याचं मॅनेजमेंट कसं करावं, हे सगळं तुम्ही यूट्यूबला शेअर करून यूट्यूबवरनं अर्निंग करू शकतात. आता जसं की बघा, माझी आहे शेती, तर मी तुम्हाला शेतीविषयी अनुभव सांगू शकतो. म्हणजे जसं की आता मी शेतामध्ये पेरलं आहे बघा तुम्ही सोयाबीन. आता हे सोयाबीन आहे, सोयाबीनला कोणती फवारणी करा, पहिली फवारणी कोणती असा, त्याच्या सुरुवातीला म्हणजे पहिले सुरुवातीपासनं की बाबा आपल्या शेतामध्ये सोयाबीन आपल्याला पेरायचं, तर सोयाबीन पेरते वेळेस बियाणं कोणतं निवडावं, त्याला जे कीटकनाशक, बुरशीनाशक, जे बियाला लावायचे असतात औषधी, ती कोणती वापरावी, कोणत्या कंपनीची वापरावी, त्या पेरल्याच्या नंतर फवारणी कोणती पाहिजे. आता 48 तासाच्या आतमध्ये एक फवारणी असते, जसं की शेतातलं जे नवीन निघणारं तणकट आहे ती निघू नये म्हणून. त्याच्यानंतर कोळपणी, नंतर एक पुन्हा असते की बाबा आपल्या पानाला आळ्या खातात, तर आळ्या खाऊ नये म्हणून त्याच्यासाठी एक फवारणी असते. आणि त्याच्यानंतर पण म्हणजे सोयाबीनला फुलं लागल्याच्यानंतर कोणती फवारणी करावं, शेंगा लागल्याच्यानंतर कोणती फवारणी करावं, असं पण तुम्ही म्हणजे शेतीतलं पण काही एज्युकेशन यूट्यूबला शेअर करून यूट्यूबवरनं अर्निंग करू शकतात. तर माहिती चांगली वाटली असेल तर यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.